ऍडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2025 या भोकर तालुक्याच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजयाताई चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि चला समोरचे थोडस बाजूला व्हा. ताईंच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक होईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण समोर यायचे. ताईंना सांगू इच्छितो की या स्पर्धेच्या सामन्यातील दुसरा सेमीफायनल त्यामध्ये संघ लोकलची टीम बीसीसी भोकर आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर कारंजा 11 उदगीर हे दोन संघ आपसामध्ये दोन हात करणार आहेत. दोन्ही संघांना ताईच्या वतीने शुभेच्छा. मला वाटतंय आता आपण या सामन्याचं लाईव्ह नाणेफेक भारतभर 7 समुद्रापार टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. कॉल असेल बीसीसी भोकर संघाचा. हेड इट इज कॉल अँड इट इज प्रथमतः नाणेफेक जिंकलेला आहे उदगीर संघाने. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर तुमचा काय इरादा आहे? बॉलिंग फर्स्ट. काही विशेष कारण बॉलिंग करण्याचं? चेस करायला आवडत आहे आपल्याला. जर पाहता दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर तुमच्या एवढा बलाढ्य संघ, जर तुमचा उदगीरचा संघ बलाढ्य आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर बीसीसी भोकर संघ हा सुद्धा बलाढ्य आहे, तर या संघासमोर तुमची काही वेगळी आकनीती आहे का? जास्तीत जास्त चेस करायला आम्हाला फार आवडतंय आणि जास्तीत जास्त रन मध्ये त्यांना कव्हर करू आणि होईल तेवढं लवकर आपल्याला चेस करायलाच फार आवडतं. त्यांना सांगू इच्छितो की तालुका स्तरीय सामने आहेत आणि या सामन्यामध्ये दोन भारत देशातले आयकॉन खेळाडू आपण खेळू शकता. भारत देशातील ऑल इंडिया दोन आयकॉन खेळाडू खेळू शकता. तर तुमच्या संघातले दोन आयकॉन आम्हाला ऐकायचे. एक माही महेश आणि अक्षय. तर दोन्ही आयकॉन खेळाडू आपण ऐकले. जाऊया दुसऱ्या बाजूने. बीसीसी भोकर संघ आपण प्रथमतः नाणेफेक जिंकला असलं तर तुमचा काय इरादा होता? आम्हाला पण इथे गोलंदाजी करायची होती कारण ह्या ग्राउंडवर स्कोअर होतो तसा चेस पण होतो, परंतु आता नाईलाज आहे, टॉस हारलाय आम्ही. तुमच्या समोर एक मोठा संघ आहे, बलाढ्य संघ आहे. तुमची काही वेगळी रणनीती आहे का? कारण उदगीर संघ जर पाहिला गेला तर मोठा संघ म्हणून ओळखला जातो, तर त्या संघासमोर तुमची काही रणनीती आखली गेली का तुम्ही? आखणी तिथे असते, रोजच असते. संघ छोटा असो मोठा असो, कारण क्रिकेट हा अनपेक्षित खेळ आहे. काय होईल काही सांगता येत नाही, त्यामुळे सर्व संघासमोर एक वेगळी रणनीती असणारच. तुमच्या संघातील दोन आयकॉन खेळाडू आम्हाला ऐकायचे. आदिलाबादचा आपला लोकलचा फेमस हिरो वाजू आणि आपला अनिल राणेर फ्रॉम परभणी. दोन्ही संघासाठी शुभेच्छा. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लाईन अप करून घ्यायचे. लाईन अप करा. लाईन अप. बाकीचे प्रेक्षक इथं कोणी राहायचं नाही. लाईन अप. मॅडम एकंदरीत हा खेळाचा कार्यक्रम तुम्ही घेता त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार? अतिशय सुंदर हा असा कार्यक्रम इकडे नियोजित केलेला आहे. अतिशय छान वाटतं की जेव्हा स्पोर्ट्स म्हणून सगळे येतात, जवळ येतात. क्रिकेटला आपल्या देशात धर्मच मानलं जातं, तर अतिशय सुंदर इथे स्पोर्ट्समॅन स्पिरिट सुद्धा दिसते. उदगीरची टीम आहे, भोकरची टीम आहे. दोघांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट. मे द बेस्ट स्पोर्ट्स पर्सन विन. मॅडम काही एकंदरीत तुम्ही या दोघांना काही प्रतिक्रिया देणार का की खेळाबद्दल, आजच्या सामन्याबद्दल? स्पोर्ट्समॅनशिप असते, त्या दोघांनी चांगलं खेळणारच नक्की. इथपर्यंत सेमीफायनल्सला पोहोचले ते दोघं, तर नक्की मला वाटतं बेस्ट टीम जिंकेल. आणि विधानसभाच्या तुमची हदगाव हिमायतनगर हदगाव आणि अर्धापूर विधानसभा आहे, त्या लोकांना खेळाबद्दल काय विशेष? त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा भेटते, युवांकडनं आम्हाला प्रेरणा भेटते आणि त्यांना खेळायसाठी जे काय लागत असेल आम्ही नक्की प्रयत्न करू. थँक्यू मॅडम, युवराज्य न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल. एक जबरदस्त असं आपण व्यक्तिमत्व पाहतोय. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेल्या आहेत. दोन्ही संघाची ओळख परेड आपण पाहतोय. ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे मित्रमंडळ आयोजित भोकर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. याचबरोबर आमच्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाते सन्माननीय शेख इसोबाई. समोरची लहान मुलं चला थोडस बाकीचे बाजूला व्हा. नक्कीच आपण पाहतोय श्री जयाताई भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार
श्री जयाताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते DJ, सामन्याची DJ. स्वागतम. मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन होतंय आमदार चषक 2025 भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्री जयाताई चव्हाण यांचं मंचावरती आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं ताईंच्या हस्ते नाणेफेक संपन्न झाली आणि ताईनं सर्वात मोठा संदेश दिला की आपला भारत देश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची तिसरी ओळख म्हणजे भारत क्रिकेट वेड्यांचा देश आहे. आणि आज या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्री जयाताई चव्हाण यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे सर्व बक्षीस दाते देखील आपण पाहतोय. आज प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह. चला आपण सामन्याला मात्र सुरुवात करतोय. सेमीफायनलचा सामना असेल. ग्रँड फिनाले सेमीफायनलचा थरार. अगदीच आपण पाहिलं की नांदेड जिल्ह्याचं विकासरत्न विकास पुरुष म्हणून ज्यांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओळख आहे, महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री दिलेला जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे, आदरणीय खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब. त्याचबरोबर त्यांच्या कन्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रिय दमदार आमदार श्री जयाताई चव्हाण या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वच मान्यवर सर्व बक्षीसदाते या सर्वांचं आयोजन समितीच्या वतीनं ॲडव्होकेट विशालदादा दंडवे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांचं स्वागत. तसं पाहिलं तर विशालदादा दंडवे मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार श्री जयाताई चव्हाण यांचा आपण मंचावरती नक्कीच मंचावरती आले त्यांनी एक घोषणा होते. फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच असेल आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्याकडून एक आकर्षक गिफ्ट असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणजे स्पर्धेचं गिफ्ट आहे, त्याच्या सोबत आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. नक्कीच क्रिकेटचं ज्ञान देखील तितकंच. आणि मी आल्यानंतर पाहिलं साहेब साधेपणा काय असतो. चव्हाण साहेबांपासून अगदी शंकररावजी चव्हाण साहेबांची जी परंपरा होती ती जोपासली. आमदार आल्यानंतर बऱ्याच स्पर्धेमध्ये असं पाहायला मिळतं की आमदाराची गाडी अगदी मैदानाच्या आतमध्ये येते, परंतु साधेपणा काय असतो आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालंय. गाडी पार्किंग झाली सीमारेषेच्या बाहेर. मतदारसंघातील मतदारांचं असणारं त्यांच्यावरतीचं प्रेम आणि विशालदादा दंडवे यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्र परिवाराकडून आपण मॅडमचा या ठिकाणी सन्मान करतोय. मॅडमला विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. ते असणारं जे पारितोषिक आहे फायनल मॅन ऑफ द मॅच सन्माननीय साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय आपले खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते सामन्याला सुरुवात होते. तत्पूर्वी आमचे सर्वच मान्यवर आहेत मंचावरती. सर्व मान्यवरांचा सन्मान होतोय, परंतु वेळेअभावी विशालदादा वेळेअभावी आपण सर्वांचा सन्मान करा. सर्वांची नावं आपण आता सामन्याला मात्र सुरुवात करतोय कारण आज मेगा फायनल देखील खेळायची आहे. इर्षाद सर सांगू इच्छितो मान्यवरांना सचिन सर की मान्यवर जे आपल्या सोबत जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो की विशालदादा दंडवे ॲडव्होकेट विशालदादा दंडवे यांनी प्रथमच आयोजन कमिटीमध्ये हात घेतलाय आणि काय दिमाखदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विशालदादा दंडवे यांच्याकडून जर विचार केला तर प्रथमच आयोजन करत आहेत.
पहिल्यांदा त्यांच्याकडून आपल्याला आयोजन पाहायला मिळते आणि आपण पाहू शकता प्रेक्षकांचा प्रतिसाद जर पाहिलं तर एक नंबरचं आयोजन मानलं जातंय. एकदा प्रेक्षक वर्ग एकदा टाळ्या होऊन जाऊ दगड्या साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. मिळतंय नक्कीच सर, तुम्ही उल्लेख केला. सचिन जाधव एक समालोचक आहेत, वडगावकर म्हणून त्यांची ओळख आहे. मराठवाड्याचा एक समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि ताईंना सांगू इच्छितो, ताई मला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान सांगोला, ज्या मतदारसंघानं संपूर्ण महाराष्ट्र राज्याला एक वेगळी ओळख दिली, आदरणीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांचा मतदारसंघ. म्हणजे तुम्हाला आता सहवास लाभलेला नाही, कारण साहेबांना बऱ्याच वेळा, आपल्या खासदार साहेबांना बऱ्याच वेळा सहवास लाभला. नागपूरच्या अधिवेशनासाठी एसटीनं झालेला महाराष्ट्रातला पहिला आमदार म्हणून माझ्या गावाची ओळख आहे सांगोला. भाई आमदार गणपतरावजी देशमुख, एक झेंडा एक पक्ष आणि एक मतदारसंघ, 55 वर्ष. आणि आता चालूला त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब हे देखील आमदार आहेत, त्यांच्याकडून देखील आपल्याला शुभेच्छा. म्हणजे आता सचिन सरांनी सांगितलं की पहिल्यांदा ॲडव्होकेट विशाल दादांनी ही समिती ताब्यामध्ये घेतली. पहिलं सगळं वेगळं असतं. मला वाटतं तुमची देखील पहिलीच टर्म आमदारकीची आहे. म्हणजे पहिल्यांदा जे यश मिळतं ते कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखं असतं. फलंदाजांनी मारलेला षटकार असेल, चौकार असेल, किंवा तुम्हाला मिळालेली पहिली आमदारकी असेल. अगोदर मला वाटलं ॲडव्होकेट, ज्या वेळी मॅडम मी पाहतो ॲडव्होकेट शब्द ऐकला की दुसरं मनामध्ये येत नाही, तारीख पे तारीख. परंतु इथं आल्यानंतर असं वाटतं की परफेक्ट नियोजन आहे. प्रत्येक गोष्ट, ताई पण ॲडव्होकेट आहे, क्षमा असावी, परंतु प्रत्येक गोष्ट इथं लक्षात घेतली आहे. मागणी तसा पुरवठा, अर्थशास्त्राचा नियम आहे. आम्ही ज्या गोष्टीची मागणी केली ती गोष्ट पुढच्या 2 मिनिटांमध्ये इथं पोहोचवली गेली. सर सांगू इच्छितो आणखी एक गोष्ट, विशाल दादा दणवे दादा आपल्या सोबत आहेतच, परंतु आम्हाला मोठं सहकार्य भोकर क्रिकेटला जर कोणाचं सहकार्य मिळत असेल तर ते आमचे युसुफभाई. आपण जशी मागणी करतो तसा पुरवठा आपल्याला युसुफभाई यांच्याकडून पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामना सुरू होतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण आदिलाबाद वाजू आणि नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय विशाल राठोड. बीसीसी भोकर संघाचा एक्स फॅक्टर खेळाडू विशाल राठोडला पाहतोय आपण. आणि स्ट्रायकर एंडला पाहतोय वाजू, मॅन फॉर्म आदिलाबाद. आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उदगीर संघाकडून पाहतोय पवन. A1 पवन. जाऊया दुसऱ्या सामन्याकडे. ऑल सेट, 12वा खेळाडू मागून घ्या. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे यायचा आहे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षाकडे यायचंय. सचिन सर, बऱ्याच वेळा आपल्याला मैदानावरती 12वा खेळाडू आपण बोलवल्यानंतर येत नाही. परवा मी बारामतीमध्ये समालोचन करत होतो. मैदानावरचा मला वाटते सर्वात श्रीमंत 12वा खेळाडू होता. 11 खेळाडूंचे 4,65,000चे मोबाईल त्याच्याकडे होते. 11 जण आतमध्ये होते आणि 12व्या खेळाडूकडे तेवढे मोबाईल होते. सर महाराष्ट्रातला टेनिस क्रिकेटचा सुप्रसिद्ध खेळाडू फरदीन काझी जवळपास 5 वर्ष 12वा खेळाडू म्हणून संघात होता, परंतु आज पाहताय त्याची लेवल. ऑल सेट, डीजे सेट, कॅमेरामॅन रेडी. डीजे तयार आहे, कॅमेरामन तयार आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले, लेट्स प्लेचा इशारा येतोय. सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक टाकतोय गोलंदाजी मार्कवरती वॉशिंग पावडर निर्मा. प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं. पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत असा पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आज मात्र महाराष्ट्राचा डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला खास चेन्नईवरून MS धोनी हे देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मैदानावरती येलो जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय वाजी डान्सिंग डाऊन द ग्राउंड. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पवन. वाजिद आणि विशाल राठोडची जोडी मात्र मैदानावरती. जवळपास मला वाटते हा देखील सामना जो संघ जिंकणार 77,777चं पारितोषिक. फटका खेळाय, वाजीदच्या बॅट मधून आलाय षटकार. डीजे
महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार अंपायर त्यानं सांगितलंय माझी गाणी वाजवा, इशारा केलाय. आता मला वाटतंय दिल चित्रपटातलं गाणं होतं माधुरी दीक्षित आणि आमिर खान यांच्यावरती चित्रफित केलेलं गाणं आज ना छोडूंगा तुझे डम डमाडम. आज कोणीच कुणाला सोडायला तयार नाहीये, कारण आज ग्रँड फिनाले मेगा फायनल, परंतु त्याच्या अगोदरची पूर्व परीक्षा आहे सेमी फायनल. पुन्हा एकदा वाजिदचा फटका फसलाय आणि झेल मात्र टिपलाय. रुपेशने झेल टिपलाय. फलंदाज पण पाहू शकता वाजिदच्या एक्सप्रेशन वरनं वाजिद निराश होऊन तंबूत परततोय, परंतु वाजिदकडे पाहिलं तर बीसीसी भोकर संघाने मजल मारली या फलंदाजाच्या बळावर. काय फलंदाजी केली अगोदरच्या काही सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये आपण पाहिलंय 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र बाद झालाय. एक संघाला लागलाय मोठा झटका. वाजिद बॅक टू पवेलियन आणि वाजिद बाद झाल्याच्या नंतर बदली खेळाडू दुसरा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रशांत आडे आपण पाहतोय त्या साईडला जगदंबा कलेक्शनचं होल्डर लावलेलं आहे. त्या जगदंबा कलेक्शनचे ओनर प्रशांत आडे फलंदाजी करतील स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये संघाला मोठा विकेट मिळवून दिलाय. एक आयकॉन खेळाडूला वाजिदला बाद केलंय. गोलंदाज A1 पवन मॅन फ्रॉम उदगीर. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकारने स्वागत केलं. एक षटकार मारला गेला. गोलंदाजानं फलंदाजाला प्रत्युत्तर दिलंय. खूबसूरत अगर तेरी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी भी नहीं है. ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते. षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवरती मात्र वाजिद बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती प्रशांतला मात्र काही काळ शांत राहावं लागेल आता, कारण संयम तितकाच महत्वाचा आहे क्रिकेटच्या मैदानावरती. मी नेहमी सांगतो की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4 षटकांचे 5 षटकांचे सामने होतात, परंतु मराठवाड्यामध्ये 8 षटकांचं क्रिकेट जिवंत ठेवलेला मराठवाडा आहे. एक जबरदस्त मराठवाड्यामध्ये ज्या वेळी मी समालोचनासाठी आलोय त्यावेळी मला वाटतं मी आजीच्या घरी आलोय, मामाच्या घरी आलोय, कारण माझा जन्म जरी पश्चिम महाराष्ट्रातला असला तरी मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी स्वीकारलेला मराठवाड्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख असणारा समालोचक आहे मी. मराठवाड्यातली पहिली स्पर्धा योगेश्वरी शिक्षण संस्था अंबेजोगाईच्या मैदानावरती आणि तिथून सुरू झालेला प्रवास आज या भोकरच्या मैदानावरती आपण पाहतोय. या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. मोठा रनअप आहे आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कल पासून रनअप सुरू होतोय. स्ट्राइक वरती प्रशांत आडे. आकोट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा उसळी घेणारा चेंडू सोडून दिलाय. चेंडू मात्र आपल्याला पंचांची वेगळी आता पाहायला मिळते मैदानावरती. एक वेगळी स्टाईल पंचांची आपण पाहतोय. वाईड बॉल कॉल. प्रशांत आडेच्या बॅट मधून रिव्हर्स खेळलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. एक जबरदस्त असा चौकार. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरतंय. आज मात्र आपण पाहतोय रुपेशचा देखील संघामध्ये समावेश आहे. महेश संघामध्ये असेल. अक्षय मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय शिंदे मॅन फ्रॉम बिदर कर्नाटक. ताईंना सांगू इच्छितो की ताई बऱ्याच वेळा मागण्या असतात, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, वेगळा मराठवाडा झाला पाहिजे, वेगळा पश्चिम महाराष्ट्र झाला पाहिजे, परंतु क्रिकेटचं एकमेव मैदान आहे त्या मैदानावरती आपल्याला अखंड भारत पाहायला मिळतो. आज संपूर्ण भारतभरामधून वेगवेगळ्या राज्यामधून उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, हैदराबाद असेल, महाराष्ट्र असेल, प्रत्येक राज्यातले खेळाडू आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रशांतसाठी हा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एक जबरदस्त षटक मात्र समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर आमचे स्कोरर 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 15.
ज्यांनी गुणलेखकाचं काम केलंय. म्हणजे आम्ही फक्त बोलतोय, कोणीतरी माईक आणलाय, ॲम्प्लिफायरला जोडलाय आणि आम्ही बोलायचं काम करतोय, परंतु ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते सूरज यांच्या माध्यमातून. सूरज नागमोड. मी काल आल्यावर गमतीनं म्हणलं तुमचं आडनाव चुकलंय, नागमोड नाही आकडेमोड आडनाव असायला पाहिजे होतं. प्रत्येक चेंडूवरती काय होतं हे माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतायत. समन्वय महत्वाचा आहे. आज संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष या स्पर्धेवरती लागलेलं आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. मराठवाडा टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे तब्बल 1,21,111. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 77,777. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय शेख इसुबाई यांच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 77,777. ते मात्र सन्माननीय दिलीपरावजी सोनवणे साहेब यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक आपण पाहतोय 55,555. सन्माननीय पंकज पोकलवार यांच्या माध्यमातून. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दरम्यान एक विकेट खूप पुन्हा एकदा आपण डीजे ऐकतोय. मी सकाळी आल्यानंतर सांगितलं चित्रपटामध्ये आपण अमिताभ बच्चनचं आवडतं नाव ऐकलंय, विजय दीनानाथ चौहान. आणि आपल्या मैदानावरती आल्यावर डीजेचं एकच नाव, विजय गुलाब राठोड. अमोल माने जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचंय. आता काही गोष्टी अशा असतात पहा. चौथ्या क्रमांकाचे जे पारितोषिक आहे 33,333. आपल्याला वाटतं यांनी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, परंतु स्पर्धेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणतं पारितोषिक नावावरती जमा होत असेल तर ते चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. ज्यावेळी 4 संघ सेमीफायनलमध्ये येतात त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा एका संघाच्या नावावरती 33,333 जमा होतात. त्याच्यामुळे श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर यांच्या माध्यमातून हे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. आमचे सहकारी समालोचक तुमच्या मराठवाड्याचा जे बुलंद आवाज आहे सचिन जाधव वडगावकर, मला वाटतं तामसा. आणि मॅडम आता रील्सचा जमाना आहे. सचिन जाधवचा एक डायलॉग काहीतरी गाजला होता, आता तो मला म्हणता येणार नाही कारण रोहित शर्मा सारखा षटकार लता मंगेशकरला मारता येणार नाही, लता मंगेशकर सारखं गाणं अमिताभ बच्चनला गाता येणार नाही. ही कला आहे. त्यांनी काहीतरी एक डायलॉग सांगितला ना त्याला मिलियन्समध्ये फॉलोअर्स मिळाले. त्यांनी काहीतरी कुठल्या तरी मैदानावरती मला वाटते सचिन मी प्रयत्न करतोय तुमच्या भाषेत सांगितलं तर तुम्ही बरं होईल, मी जर प्रयत्न केला तर तो 2% असेल मला वाटतंय. ताई आल्या तर सांगू इच्छितो सर. उगा नवा माय भोकर आहे भोकर. असं मी सांगू शकत नाही, प्रत्येकाची कला वेगळी आहे. फटका चांगला खेळलाय, खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू मात्र थोडासा वेग कमी केलाय चेंडूचा. क्षेत्ररक्षण पहा खूप महत्वाचा आहे. नक्की सर, जे तुम्ही डायलॉग बोलत होता तो हा भोकरचा सुद्धा होता. आणि एक दुसरा जे डायलॉग जे तुम्ही म्हणत होता मिलियन्स फॉलोअर मिळाले होते तो फलंदाज रुपेश होता. रुपेश फलंदाजी करत होता आणि गोलंदाजी मार्कवर गज्जू होता. मी एक डायलॉग म्हणला होता, डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार दे. हा तो डायलॉग होता जो खूप प्रसिद्ध झालाय. आमच्या भोकरच्या प्रेक्षकांनी मला दिलेलं प्रेम आहे ते. नक्कीच आज आपण पाहतोय भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रिय आमदार श्री जयाताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. या षटकानंतर आपण ताईंची प्रतिक्रिया देखील घ्यायला आम्हाला आवडेल, कारण सुरुवातीला 1 मिनिट मैदानावरून जी प्रतिक्रिया दिली तुम्ही सांगितलं की क्रिकेट हा आपल्यासाठी धर्म आहे आणि खऱ्या अर्थानं 65 यार्डाच्या मैदानामध्ये ज्यावेळी आपण जातो तो आपल्यासाठी एक धर्म असतो. ताई आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं ज्या प्रकारचं आयोजन जे आमदार चषक 2025चं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला 2 प्रेरणादायी शब्द ऐकायचे. सर्वांना नमस्कार. मी जास्त काय वेळ घेणार नाही. मला माहिती आहे सगळ्यांना क्रिकेट हा गेम पाहायला अतिशय आवडतो. ॲडव्होकेट विशाल दंडवेजी आणि मित्रमंडळ आणि सगळे श्री शेख साहेब सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आभार सुद्धा मानते की इतकं सुंदर आपण कार्यक्रम नियोजित केलेलं आहे. आम्हाला सुद्धा तुम्ही बोलवलात. इतकं छान कार्यक्रम आपण इथे घेतलात. मला सगळे टीम्सला सुद्धा सांगायचं आहे की मे द बेस्ट टीम विन, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आपण
दुसरा एक प्रश्न ताई, आमचे विशाल दादा आणि युसुफभाई यांच्या प्रेरणेतून यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि हे आमच्या विशाल दादाचं पहिलं पाऊल आहे. आमदार तुम्ही नवनिर्वाचित आमदार आहात आणि तुमच्या नामस्करण या स्पर्धेसाठी ठेवले. आमदार चषक 2025 यांचाही पहिलं पाऊल आणि ज्या प्रकारचं तुम्ही मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग पाहतात, जे दिलेला आम्हाला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की आमच्या विशाल दादासाठी आणि युसुफभाईसाठी 2 शब्द तुमच्याकडून. अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स. मी बसल्या बसल्या दादांनी सांगितलं हे यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह चालू आहे मॅच आणि मी सुद्धा यूट्यूबवर जाऊन पाहिलं ती मॅच आणि खूप सगळे कमेंट्स आले. आनंद झाला की आपल्या भोकर मतदारसंघात या स्तरावर आपण अशी क्रिकेटची खेळ घेतो आणि पुढे भविष्यात मला असं वाटतं आपण मतदारसंघात कुठे ना कुठे एका तालुक्यात तरी आपण एक क्रिकेटचा मैदान तयार करूया जिथे सगळे खेळाडू येऊन त्यांची प्रॅक्टिस करू शकतील, ते खेळू शकतील आणि भोकर मतदारसंघातनं इंडियन टीममध्ये पण जायला प्रयत्न करतील. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. नक्कीच ताई, आमचे विपिन सरांनी एक प्रश्न विचारला होता, ते मला तुमच्याकडे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं. खेळाडू आहे BCC संघाचे, ते म्हणत होते की आमच्या भोकर वासियांसाठी एक क्रिकेटचं ग्राउंड, म्हणजे आम्हाला जर विचार केलं तर मैदान अपुरे आहे. एक मैदान आणि आम्ही एक आयोजन केलं होतं की डे नाईट स्पर्धा ठेवायची, पण डे नाईट स्पर्धेसाठी आम्हाला जे साठा लागतो, जी सामग्री लागते ते आमच्यापर्यंत उपलब्ध सहजरित्या होत नाहीये. त्यामुळे आमची अपेक्षा नक्कीच प्रयत्न करूया पुढच्या वर्षी आपण ते बघता येईल आपल्याला. नक्की, थँक्यू, धन्यवाद. आणि आमचे इर्शाद बागवान सर जे की सांगल्यावरनं आलेत, त्यांची इच्छा आहे का तुमच्यासोबत आमच्या 2 कॉमेंटेटरचा फोटो घ्यायचा. जाऊया सामन्याकडे. धावसंख्येचा विचार केला तर 2.1 षटक मैदानाच्या आतमध्ये झाल्याने धाव पलकावर लागल्या गेले ते 17 धावा. 2 गडी बाद. अनिकेत नागठाणे जिथं कुठे असतील समालोचन कक्षाकडे यायचं आहे. अनिकेत नागठाणे, मॅन फॉर्म पुसद. अनिकेत भाऊ, या दरम्यान उदगीर संघाकडून मात्र धुव्वाधार गोलंदाजी पाहायला मिळते. बांधून ठेवलंय BCC भोकर संघाच्या फलंदाजांना, बांधून ठेवलंय. चांगली गोलंदाजी एका पाठोपाठ, कारण एक आयकॉन खेळाडू बाद झाला. त्यानंतर एक्स फॅक्टर विशाल राठोड सुद्धा. यावेळेस फटका बसलाय. पुन्हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु झेल. सुनील बेंद्रेचा सुंदर झेल. नक्कीच खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं देखील या मैदानावरती आज आगमन होणार आहे सामना पाहण्यासाठी आणि पारितोषिक वितरणासाठी. दरम्यान फटका तर चांगला खेळाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती रुपेश, जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करतोय. या चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश.
4 बाद 18 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आज आपल्याला उदगीर संघाकडून पाहायला मिळते. एक धडाकेबाज गोलंदाजीचं प्रदर्शन उदगीर संघाकडून आपल्याला पाहायला मिळालंय. बीसीसी बोकरचा संघ थोडासा बॅकफुट वरती, परंतु फटका खेळलाय मोठा क्षेत्ररक्षकापासून दूरवरती चेंडू सरळ वन बाउंस सीमारेषा पार. जेल घेतला प्रेक्षकांनी, तर ऍडव्होकेट विशाल दादा दंडवे यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी पारितोषिक बाउंड्री लाईनच्या बाहेर जर जेल घेतला तर तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. चला अनिल पाटील डोर यांच्याकडून पारितोषिक आले. विपिन सरच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं. गोलंदाजी मार्कवर आयकॉन महेश मारला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं मारला क्षेत्ररक्षक. ते पारितोषिक जमा झाले. पुढचा चेंडू महेशचा. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत विपिन पवनकर. संघ थोडा अडचणीत सापडलेला आहे, परंतु या अडचणीतून बाहेर काढतील का हे दोन खेळाडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग चेंडू आणि पंचाचा इशारा बघा. हे आहेत आगळे वेगळे पंच. वाईट बॉल कॉल आलेला आहे. सोन्या बापू भोसले. सचिन सर जेव्हा प्रेक्षक हसले तेव्हा ओळखायचं की मैदानाच्या आतमध्ये आहेत सोन्या बापू भोसले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश. पुन्हा एकदा चेंडू मारलाय, टोलवलाय आणि चेंडूला पाडवलाय. महेश कांबळे एक आयकॉन खेळाडू समोर असताना त्या आयकॉन खेळाडू समोर काय फलंदाजी करतायत विपिन पवनकर. समोर मात्र विपिन दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. विपिनच्या बॅट मधून एक दमदार फलंदाजी आपण पाहतोय. चला आणखी एक पारितोषिक आले. पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. चला पारितोषिक आले युसुफ भाई यांच्याकडून विपिन पवनकर साठी 500 रुपयाचं. आणि दुसरं पारितोषिक अनाउन्स करतो नरेश उर्फ टिल्लू पाटील यांच्याकडून. आता यापुढे येणाऱ्या विपिन पवनकरच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार. स्ट्राईक वरती विपिन.
विपिन साठी हा चांगला चेंडू होता. बॅक टू बॉलर खेळलाय. मला वाटतं की विपिन जास्त प्रॅक्टिस मध्ये नसलेला, पेशानं शिक्षक विद्यार्थी घडवण्याचं काम आणि मैदानावरती गोलंदाज बनवण्याचं काम. टिलू पाटील जिथं कुठं असतील मंचावर यायचंय. युसुफ दादा त्यांना तुम्हाला बोलवते, लवकर यायचं. टिलू पाटील ज्यावेळी सुट्टी मिळेल त्या दिवशी प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू आज मैदानावरती. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जोपर्यंत चेंडूवरती येतो 1 धाव पूर्ण केली. पेशानं शिक्षक असणारे विपिन पवनकर, काल देखील आपण त्यांचं सुंदर समालोचन देखील ऐकलं होतं. बरेचसे प्रश्न त्यांनी मला देखील विचारले. उमेवार मामाकडून अजून एक पारितोषिक आले विपिन पवनकर साठी 500 रुपयाचं. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावर लागल्या गेल्या 40 धावा, 3 गडी बाद. संघ अडचणीत सापडला असताना विपिन पवनकरने मात्र धुवाधार फलंदाजी केली या षटकामध्ये. आता स्ट्रायकर एंडला अनिल राणे मारलाय, डाऊन दी ग्राउंड पटका मारलाय आणि चेंडूला पडले. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेलेल्या होत्या 22 धावा आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेलेल्या आहेत 44. काय जबरदस्त फलंदाजी. 44 धावा या षटकामध्ये. मात्र षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार फलंदाजी. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय. तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते, टिलू पाटील मैदानावर नाहीयेत. नरेश उर्फ टिलू पाटील मैदानावर नाहीत. हैदराबाद वरून लाईव्ह सामना पाहतायत आणि लाईव्ह व्हिडिओ कॉल करून विपिन सरांसाठी पारितोषिक ठेवलंय तब्बल 1001 रुपयाचं. नक्कीच क्रिकेटवरती असणारं प्रेम आपण पाहतोय. एक जबरदस्त फलंदाजी आज मात्र विपिन पवनकरची आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव घेतली आहे. एका धावेवरती समाधान असेल. आता विपिन पवनकर आणि अनिल या दोघांची मात्र जबाबदारी आहे. जर्सी क्रमांक 1 अनिल आपण पाहतोय. खास करून परभणीवरून काल या खेळाडूसाठी आमचे KKR ग्रुपचे फाउंडर शमी खान साहेब यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या होत्या. दोन्ही फलंदाजांना मात्र समन्वय, ताळमेळ अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. कारण विपिन पवनकर सरांसाठी पारितोषिक कंटिन्यू आहे. अनिल पाटील डॉर यांच्याकडून 500 रुपयाचं प्रत्येक षटकाराला आणि 1000 रुपयाचं टिलू पाटील यांच्याकडून. दरम्यान अनिल राणे साठी चेंडू फलंदाजापासून दूर टाकला आणि पंचांचा इशारा. वाईड बॉल कॉल. धावसंख्येचा विचार केला 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाव पलकावर धावसंख्या लागलेली आहे 46. 46 धावा. अनिल राणे एक आयकॉन खेळाडू आहे आणि एक विकेटची दाद मागितली होती परंतु पंचावर कोणताही दबाव नाहीये. मैं झोकेगा नाही साला. पंच बिली बावडन, भोकरचे बिली बावडन, नदीम सर. आपण प्रत्येक बाजूला सर्वांचं कौतुक करतो, खेळाडूचं करतो, फलंदाजाचं, गोलंदाजाचं, परंतु या चषकामध्ये पंचगिरी काय झाली आहे. पुन्हा एकदा जबरदस्त षटकार मारलाय. एक पारितोषिक आले अमोल दादा शाह गंटवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकावर आणि इसुबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. आज मात्र आकाशामध्ये आपण पाहतोय तळपता सूर्य आहे. मैदानावरती चौकार आणि षटकारांचा पाऊस. अनिलच्या बॅट मधून मात्र एक षटकार. मैदानावरती डॉन, मैदानावरती बादशाह, मैदानावरती राजकुमार ठरतोय अनिल. एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 22 धावा होत्या. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 झाल्या
आणि त्याच्यानंतर धावांचा वेग मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेमी फायनलचा दुसरा थरार BCC भोकर विरुद्ध उदगीर. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार, सर्वांच्या नजरा मात्र या सामन्यावरती लागलेल्या आहेत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली, सन्माननीय अनिलजी बेर्देवाड आणि सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे यांचं मनापासून आभार. अनिलसाठी हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय. पंचांनी पाहिलंय, परंतु पंचांची मात्र त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरचं दुसरं विशेष म्हणजे जी पारितोषिक लावली जातात ती दिली सुद्धा जातात, हे एक वैशिष्ट्य आहे. फटका खेळलाय समोरच्या बाजूनं, गोलंदाज स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करायचा प्रयत्न आहे. एक धाव मात्र मिडऑफच्या दिशेने घेतली जाते. एका धावेने एकूण धाव फलकावरती धाव संख्या 53 सर 53. इर्षाद सर एक पारितोषिक आले. विपिन सर जर या चेंडूवर षटकार मारतील तर तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे माधव दादा पवार यांच्याकडून. जवळपास 1200 प्रेक्षक ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. विनोद पाटील चिंचाळकर यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती जोपर्यंत चेंडूवरती येतोय. किशोर पाटील लगळूतकर यांनी सुद्धा आपल्या वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. जर धावसंख्येचा विचार केला 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेलेल्या 3 गडी बाद 54 धावा. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर लागल्या गेलेल्या 54. काय जबरदस्त साहेबराव स्पर्धा दादा आपण सोनवाडे यांनी सुद्धा आपल्या मैदानावर हजेरी लावली. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. सर्वच मान्यवर आज आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी आपला अमूल्य असा वेळ दिलेला आहे. तब्बल 1,21,111 रुपयांचं पारितोषिक असणारी स्पर्धा. साहेबराव दादा सोमेवाड आपल्या वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय शेख युसुफ. चला बाउंड्री लाईनच्या बाजूला यायचे प्रेक्षक वर्ग. दुसऱ्या क्रमांकाचं थोडंसं आयोजन कमिटीला सहकार्य करा. बाउंड्री लाईन वरती बसलेले प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर व्हायचंय. बाउंड्री लाईन वर बसायचं नाहीये. खेळाडूला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे. कॅमेरामॅन थोडंसं प्रेक्षकावर कॅमेरा झूम करा. सर्व प्रेक्षक बघूया कोण बसले. मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विनोदरावजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 77,700. चला एक सूचना आली आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. प्रेक्षक जेव्हा क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक जर पळत असेल तर आपण उठायचं आहे. आताच एक जखमी झालाय प्रेक्षक त्या बाजूला. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे की आपण बाउंड्री लाईन वरती बसायचं नाहीये. माजी नगराध्यक्ष सन्माननीय साहेबरावजी सोनवाडे यांचं देखील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप जाधवला आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील विपिन पवनकर. धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या 54 धावा आणि 8 चेंडूचा सामना करत 20 धावावर फलंदाजी करतायत फलंदाज विपिन पवनकर. पुढचा चेंडू मारलाय. चेंडू हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. सचिन राठोड नाही सोडणार. सन्माननीय किशोरजी पाटील साहेब बीजेपीचे युवा नेते यांचं देखील या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. मला सन्माननीय संदीप पत्रकार जाधव मनोजजी गेमेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. या गोलंदाजाचं कौतुक करावं असं वाटतंय. कारण सन्माननीय पहिल्या सुहासजी षटकाचा पवार जर विचार यांचं केला देखील मनपूर्वक स्वागत. तर केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. 1 धाव खर्च केली होती आणि या षटकामध्ये सुद्धा 1च धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट घेतलाय. अजून चेंडू बाकी आहेत. नक्कीच सर एक दमदार गोलंदाजी मात्र या षटकामध्ये या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. याच्या अगोदर देखील षटक पहिल्याच टाकलं. बॉलला विकेट घेतली. संदीप जाधवने या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय. एक जबरदस्त स्पर्धा
आपण पाहतोय मराठवाडा टेनिस क्रिकेटचा उत्सव ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे आयोजित आमदार चषक 2025. कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरणार याचं उत्तर मात्र आज सायंकाळी ठीक 5:30 वाजता आपल्या समोर असेल. पहिला संघ जो फायनल साठी प्रवेश केलाय A1 उमरी. दुसरा संघ कोणता होत? या दरम्यान आकाशने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढली. धावफलकावर लागल्यात 55. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, मला वाटतं आकाशनं झेलची सुरुवात केली होती. एक अफलातून झेल टिपला होता आकाश. नंतर आपण पाहिलं संदीप पाटीलनं झेल टिपला. त्याच्यानंतर विपिननं झेल टिपला. जबरदस्त काल क्षेत्ररक्षण BCC भोकर संघाचं पाहायला मिळालं होतं. आज मात्र प्रथम फलंदाजी करतोय. सेमीफायनल सारखा महत्वाचा सामना. स्ट्राईक वरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. ओ हो, काय झालंय मैदानावरती? झेल सुटलाय. चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे दारात आलेल्या लक्ष्मीला नाकारल्यासारखं आहे आणि फलंदाजाचा झेल सुटलाय. एक आयकॉन खेळाडू अनिल राणेर या मोठ्या तगड्या फलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलाय. या संधीचं सोनं करेल का फलंदाज अनिल? आता स्ट्रायकर यांना पाहिलं गेलं तर आमचे अप्रोच सर म्हणतात रसल के अब्बा. आकाश स्ट्रायकर यांना मारलाय. आकाशने उडवलाय आणि पाडवलाय. साठी पारितोषिक आले अमोल दादा शागंटवार यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय परंतु मागचा चेंडू पाहिलाय. काय फटका मारलाय भावा. पुढचा चेंडू यावेळेस गुड लेंथ गोलंदाजाकडून चेंडू पाहायला मिळाला. पडल्याच्या नंतर अधिकच उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. सचिन सर, सन्माननीय दीपकजी पोलावर यांचं देखील मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटल मैदानावरती रंगलंय. BCC भोकर विरुद्ध उदगीरचा हा सामना. या षटकातला पुढचा चेंडू आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू. षटक क्रमांक 6 मला वाटतंय समाप्त होत आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 62 म्हणजे 62 धावा धावफलकावर लागले गेले. 6 षटक संपलेले आहेत. याचा अर्थ असा की शेवटचे 12 चेंडू 2 षटक आणि विकेटचा जर विचार केला तर अजूनही 6 गडी बाकी आहेत. धावफलकावर लागले गेले आहेत 62 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर यांना आयकॉन खेळाडू अनिल राणेर मॅन फॉर्म परभणी आणि गोलंदाजी मार्कवर एक आयकॉन खेळाडू महेश कांबळे मॅन फॉर्म बैसवाडा. 2 आयकॉनामध्ये लागलेली ही चुरस कोणता खेळाडू ठरेल सरस? 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढच्या 12 चेंडू मध्ये मात्र दमदार फलंदाजी करावी लागेल. या दरम्यान पुढचा चेंडू पंचांना क्रॉस केले. उडवलाय. काय फटका मारलाय भावा. षटकाराने मात्र स्वागत केलं. एका आयकॉन खेळाडूने दुसऱ्या आयकॉन खेळाडूचा घेतलाय समाचार. चला सोन्या बाबू, मी सांगितलं होतं की एका बाजूने गोलंदाज पाहतोय आपण आयकॉन खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज आयकॉन. दोघांची लढत अद्याप तरी लढतीवर परिणाम पडलाय पॉझिटिव्ह भोकरच्या बाजूने, कारण भोकरचा आयकॉन खेळाडू मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय.
जबरदस्त फलंदाजी अनिल, गोलंदाजी मार्कवरती महेश, मॅन फ्रॉम बैसवाडा. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा उडवलाय, उडवलाय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, सरळ 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 भिरकावलाय. षटकार. षटकार. जेव्हा जबरदस्त संघ फलंदाजी. अडचणीत सापडला होता, या संघाला संकटमोचक म्हणून उभारलाय तो फलंदाज अनिल. 12 चेंडू मध्ये 30 धावांवर फलंदाजी करतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती अमोल दोन शाह खणखणीत. गंटवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आज मात्र आणि द्राक्षाची दिलीप बाग अण्णा लावलेली आहे. सोनवडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अनिल साठी. आणि घड लागायला सुरुवात झालेली आहे. मी अगोदर सांगितलं मंचावरती बसणारे मान्यवर असंच मान्यवर होता येत नाही, असंच तुम्हाला वरची खुर्ची दिलेली नाही, त्याच्यासाठी खिसा रिकामा करावा लागतो. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार. अनिल 2 मात्र आयकॉन खेळाडू आहेत समोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय आणि चेंडू सीमा पार. फलंदाजी करतोय अनिल रनर. एकदा टाळ्या उजव द्या प्रेक्षक. वा रे वा, काय सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार 1 चौकार. पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. नाझिम भाई यांच्याकडून पारितोषिक आहे अनिल भाऊ साठी. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक समाचलन कक्षाकडे जमा झाले. एक आयकॉन खेळाडूच्या समोर एक आयकॉनिक पारी आपल्याला पाहायला मिळते. मला वाटते धाव फलकावरती धावा झाले त्या 80 धावा. पुन्हा मारलाय षटकार. गंटवार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक अजून जमा झालंय समाचलन कक्षाकडे अनिल साठी. सचिन सर तसं पाहिलं तर या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. आपण जर पाहिलं तर डान्सिंग अंपायर ज्यावेळी सोन्या बापू नसतो त्यावेळी तो सोलापूरमध्ये रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असतो. आज पहिल्यांदाच मला वाटते तो न रिक्षा घेता कोणत्या तरी स्पर्धेला आलाय. प्रत्येक स्पर्धेला त्याची रिक्षा देखील आपल्याला पाहायला मिळते. एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. थोडा नाही, मराठवाड्यातल्या प्रेक्षकांनी सोन्या बापू तुम्हाला भरपूर जीव लावलाय. चला अनिलची गोष्ट सांगायची म्हणजे फलंदाज अनिल 15 चेंडू मध्ये 42 धावांवर फलंदाजी करतोय. संघ अडचणीत सापडला होता आणि त्या अडचणीतून काढले या फलंदाजाने. मारलाय, पुन्हा एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि 1 धाव पूर्ण केली. चेन्नई सुपर किंग MS धोनी साहेब, तुम्ही थोडस मुख्य मंचाकडे यायचंय. थोडा कॅमेरामॅन, मला आणखी एक गोष्ट बोलायची वाटते. ते आमदार चषक 2025 जे बॅनर आहे जगदंबा कलेक्शन आणि आमदार चषक 2025 मध्ये जो एक माणूस जातोय ते चेन्नई सुपर किंगच्या पाठीमागनं अनिल दादा बेरदेवाड. पडद्यामागचे या कलाकार. इर्षाद सर, या माणसाबद्दल मला बोलायला शब्द नाहीयेत. कारण या स्पर्धेच्या आयोजनासाठी काय मेहनत घेतली, या स्पर्धेसाठी जे ग्राउंड मेहनत घेतली तो माणूस आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतात. अनिल दादा बेरदेवाड पडद्यामागचा हिरो आहे. आपण सर्वांचे नाव घेतले, सर्व मोठे मोठे आमंत्रित पाहुणे या सर्वांचे नाव घेतले, परंतु या माणसाचं नाव नक्की घेतलं झालं पाहिजे. नक्कीच सर. अनिल हा बेरदेवाड खरा हिरो आहे. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारा खेळाडू देखील आहे. एक आयोजक म्हणून देखील तितकीच जबाबदारी तुम्ही सर्वजण ॲडव्होकेट विशाल दादा पण आता पाहतो सर मैदानाच्या चारी बाजूने तो फिरतोय. पुन्हा एकदा फटका मारलाय. यावेळेस रुपेश क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आकाशचा, परंतु नकार दिला अनिलने.
म्हणजे मला काही धावसंख्येचा काळ जर विचार वाटतं केला सचिन, काही काळ मला वाटतं की रुपेशनं हा चेंडू जाणून बुजून हातातून थोडासा सोडला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत अनिलची विकेट प्राप्त करायची आहे. कारण आता जरी चेंडू कमी राहिले असले, 1-2 चेंडूचा सामना करायची जरी संधी अनिलकडे आली तरी अनिल त्या संधीचं सोनं मात्र करणार आहे. इर्षाद सर एकूण सांगावं वाटतंय धावा केवळ 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. केवळ 5 चेंडूचा सामना बाकी आहे पहिला इनिंगचा आणि धाव फलकावर लागल्या गेलेत 88 धावा. अनिल 44 धावावर फलंदाजी करतोय आणि आकाश 4 चेंडूचा सामना करत 7 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पवन आकाशसाठी मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया झेल नाही. एक धाव या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचली 89. सचिन सर, आपण जर पहिल्या सेमीफायनलचा विचार केला तर 99 धावा, या धावा सुद्धा कमी पडल्या होत्या. 100 धावा करून तो सामना मात्र मला वाटतंय जिंकला A1 उमरी संघानं. आसिफ शेखची शानदार अर्धशतकी खेळी त्या सामन्याचं वैशिष्ट्य. या दरम्यान पुढचा चेंडू अनिल साठी मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये आहे. रुपेश त्याच्या खाली आणि झेल सुटलाय. अर्धशतकासाठी 2 धावा बाकी आहेत आणि संघाच्या शतकासाठी 7 धावा बाकी आहेत. खाऊन गेलाय भाव. आणि चेंडूचा जर विचार केला तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू पडणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर पवन, स्ट्रायकर एंडला अनिल. खूप दूर टाकलाय. आता झेल सुटल्यानंतर रुपेशच्या मनामध्ये असेल की पुढच्या 3 चेंडूवरती जर मोठे फटके जर आले तर मात्र स्वतःवरती निराश असेल रुपेश. रुपेश देखील एक चांगला फलंदाज आहे. कळमच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलेला हा उदगीरचा खेळाडू रुपेश आहे. पुढचा चेंडू पवनचा, स्ट्रायकर एंडला अनिल आहे. मारलाय, फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि षटकार. एकदा बॅट वर दाखवायचे आहे. अर्धशतक पूर्ण. एकदा टाळ्या उजव द्या पब्लिक. बोकर ओग नावा माय बोकर आहे बोकर. 100 धावा. धाव संख्येचा जर विचार केला तर 100 धावा. स्वतःचा अर्धशतक पूर्ण केले आणि संघाचं शतक शुभम पूर्ण शहाणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे अनिल साठी. पुढचा चेंडू पवनचा अनिल साठी. उडवलाय, पुन्हा उडवलाय. बिग बिग बिग. अमोल दादा शागंटवार यांच्याकडून अजून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अनिल साठी. काय फलंदाजी करतोय. आज मात्र तू आया नाही तू लाया गया है. अनिल 20 चेंडू मध्ये 60 धावा आणि या खेळाडूला या संघात बोलवण्याचं काम केलंय ते दुसरा माणूस म्हणजे अनिल बेरदेवाड. त्यामुळे सांगा वाटतंय तू आया नाही भाई तू लाया गया है. जबरदस्त. आणि काय फलंदाजी करतोय. झेल सुटल्यानंतर सचिन सर आपण पाहतोय किंमत मोजावी लागली. झेल सुटल्यानंतर 2 षटकार अनिलच्या बॅट मधून. रुपेश मात्र काहीसा निराश असेल. झेल सुटला, 2 षटकार आले म्हणजे 12 धावा वन मॅन वाढल्या. शो. बीसीसी भोकर संघाकडून फलंदाजी करताना हा एकटा खेळाडू. 1 मॅन शो अनिल. मोठा खेळाडू, मोठ्या सामन्याचा हा मोठा खेळाडू अनिल. रनर मॅन फ्रॉम परभणी. उडवलाय आणि चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये आणि चेंडू सीमा पार गेलाय का प्रश्नचिन्ह आहे. आम्ही
ऑनलाईन चेक करू. प्रेक्षक वर्ग भाऊ, प्लेयरला अडथळा नको यार. प्रेक्षकांचं बहुमत विचारामध्ये घेतलं गेलंय, चौकार दिला गेलाय. आपल्याकडे हा लोकशाही आहे. चौकार ए, चला, लहान मुलं. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागले गेले ते 110 धावा. डीजे बजाव. भाऊजी लिंबू एकही उभा राहणार नाही. हा कॅमेऱ्याच्या समोर इथं पोलीस वाले आलेत, एकही उभा राहणार नाही डीजेच्या समोर. चला, महाराष्ट्र पोलीस आलेले आहेत, त्यांना आपली सेवा करायची संधी तुम्ही देऊ नका, कारण त्यांची सेवा म्हणजे तुम्हाला माहित आहे. महाराष्ट्र पोलिसांची सेवा तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे सगळे बाउंड्रीच्या बाहेर व्हा. साहेब थोडस या बाजूला या, डीजे या बजाव. बाजूला. आता आतमध्ये कोणी बडा ही सुद्धा काय जाणार नाही. बॅट्समॅनचं यानं सुख कळीने दुःख केळीने बॉल दिसते की मारून यानं सुख कळीने दुःख केळीने बॉल दिसते की मारूच. चला, लहान मुलं सगळे बाहेर या. सामन्याला आपण सुरुवात करतोय. लहान मुलं बाहेर या, प्रेक्षक सगळे बाहेर या. 110 धावा बनवले गेलेत आणि 111 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. आमदार चषक 2025चा थरार, परंतु आज वन मॅन आर्मी काय मैदानावरती डॉन ठरलाय. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन, दमदार फलंदाजाचं दुसरं नाव अर्थात अनिल. एक अर्धशतक मात्र आपल्या संघासाठी झळकवलं. 110 धावा बनवलेत आणि 111 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. बीसीसी बोकर जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा होत्या, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22, 4 नंतर 44, 5 नंतर 54, 6 नंतर 62, 7 नंतर 87 ने 8 नंतर 110. तब्बल शेवटच्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्या. सर इर्षाद सर, अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. हे जे आपण मधुर संगीत ऐकतात, भोकरचा बादशाह इंडी साऊंड, विजय राठोड जांभळीकरचे हे साऊंड आहेत. काय गाणे वाजतायत, काय आवाज आहे. जर आपल्याला लागत असेल, आपल्या शुभ प्रसंगी जर हा डीजे साऊंड सिस्टीम जर लागत असेल तर संपर्क करायचा आहे विजय राठोड जांभळीकर सरांसोबत. सचिन अगदी सर, मुबलक दरामध्ये उपलब्ध करून देतील. आपण सकाळपासून ज्यांचा आणि जर भोकर जिंकली तर डिस्काउंट राहणार आहे, 50% डिस्काउंट आहे आजच्या दिवसासाठी. आपण आज संपर्क करायचा आहे आणि तारीख बुक करायची आहे. 50% डिस्काउंट. सर एक गोष्ट सांगा वाटते, जे डीजे ने आता जे डायलॉग होते एकदा वाजून दाखवायचे, ते लिंबूवाला आणि ते बॅट्समॅन एक यानं काही सुख कळीने दुःख कळीने, ते एकदा वाजवा, नंतर त्याची कहाणी सांगतो. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. हा जो डायलॉग होता याडी सौगंध भाऊची लिंबू, ते कोणत्या रील स्टारचा नाहीये ना कोणत्या ऍक्टरचा नाहीये, आपले नदीम सर आहेत ते. एकदा वाजवा. बडा ही काय बॅट्समॅनचं यानं सुख कळीने दुःख केळीने बॉल दिसते की मारूच. ये माझा बडा ही काय बॅट्समॅनचं बडा यानं काय सुख कळीने दुःख केळीने बॉल दिसतो की मारूच. आज अनिल साठी हा डायलॉग होता. मला असं वाटतंय एक महत्वाची सूचना आहे. सचिन सर, एक चाबी. मिनिट घेतो.
पल्सरची चाबी भेटलेली आहे, ज्याची कुणाची असेल समालोचन कक्षाकडे यायचं आणि घेऊन एक जायचं. मिनिट आपण घेतोय. आज मैदानावरती आपण पाहतोय प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण ज्याला सकाळपासून MS धोनी म्हणतोय, लहान मुलांना सूचना त्याची छेड काढू नका. आपले जर वडील आपल्या सोबत असते, आपला मोठा भाऊ असतो, आपला काका जर असतो, तर आपण त्याची छेड काढली असती का? त्याच्यासोबत फक्त नाचायचा आनंद घ्या. तो सुद्धा एक माणूसच आहे. या आहेत बघा MS धोनी, किती गरमीत आहे की बिचारा. चला सामन्याला मात्र सुरुवात होईल. सेमीफायनलचा दुसरा थरार उदगीर संघाची याडी सोगंद भाऊजी लिंबूच. नक्कीच आज डीजे मास्टर देखील मनोरंजन करतायत. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुपरस्टार डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले, त्याला देखील माहित आहे मराठवाडा. सर एक पारितोषिक आलंय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. हा प्रवीण पतंगे, हो आहेत तिथं आहेत. त्याला 100 आणि मला 100 का. प्रवीण दादा पतंगे यांच्याकडून पारितोषिक आहे कॉमेंटेटरला. तुमच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे, माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद सर. जाऊया मैदानावरती. रुपेश आलाय फलंदाजीला. नाव स्ट्राईकला असेल रुपेश. या रुपेशच्या सुद्धा नावावरती कळमच्या ऐतिहासिक मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा पराक्रम आहे. आज मात्र 2 मातब्बर संघ, 2 दिग्गज संघ, 2 दादा संघाचं चेंडू फळीचं युद्ध. सेमीफायनलचा थरार. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा, पण आमचा कुठं दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. काय सामना होतोय, काय प्रतिष्ठा पणाला लागलीय. BCC भोकर आणि कारंजा 11 उदगीर हे 2 संघ आपसामध्ये लढतायत. आता मात्र उदगीर संघाला या धावा काढाव्या लागतील जिंकायचं असेल तर, आणि डिपेंड करावं लागेल BCC भोकर संघाला या धावा. सिच्युएशन अशी आली आहे, सिच्युएशन अशी आली आहे दोन्ही संघासाठी. ए बालाजी बापू, रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं रे बालाजी. ते रील स्टारला एक रील जास्त फेमस होती. बालाजी सामन्याचा पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती सुपरस्टार आयकॉन खेळाडू असेल वाजी. वाजू आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक करेलला महेश कांबळे. पहिला पहिला चेंडू चेंडू बॉल. ओ माय गॉड, हे राम, हे प्रभु, स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्या हुआ. गमचा खुल गया, झेल सुटलाय. तालाब रिसॉर्ट महेश कांबळेचा झेल सुटलाय. या खेळाडूचा झेल सोडणं सोपी गोष्ट नाहीये भाऊ, तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. एक जबरदस्त असं जीवनदान आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉल काय होते बॉल न्यू. नक्कीच मोठं जीवनदान असेल. ज्या महेशच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केला होता, त्या महेशची विकेट पहिल्या चेंडूवरती घ्यायचा प्रयत्न झाला, परंतु मात्र झेल खऱ्या अर्थानं एक दिमागदार. आता डोक्यावरती महेश बैसवाडा, डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. परंतु समोरचा खेळाडू देखील वाजिद, मॅन फ्रॉम आदिलाबाद. सर झेल सुटल्याच्या नंतर आपण पाहिले भोकरच्या प्रेक्षकामध्ये, अरे बाप रे. नक्कीच सगळ्यांचे एक्सप्रेशन तशाच होत्या, कारण महेश सुद्धा मोठा खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. कारण महेश कशा प्रकारचा फलंदाज आहे भोकरच्या प्रेक्षकांनी पाहिले. झेल सुटलाय, संधी मिळाली. पुढचा चेंडू वाजूचा मारलाय, फटका मारलाय आणि चेंडूला पाडलाय. 1 बॉल सीमा पार. जगदंबा कलेक्शन. काय जबरदस्त झेल सुटला आणि पुढच्या चेंडूवरती चौकार आला. म्हणजे रुपेशच्या हातातून झेल सुटल्यानंतर 2 षटकार पाहायला मिळाले होते. रुपेशला देखील ती भरपाई आज करावी लागेल. समोर वाजिद पुन्हा तयार आहे. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाकडे सुवर्ण संधी आहे. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले. पुन्हा एकदा पुन्हा संधी आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती.
चला थोडस क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्रीच्या आतमध्ये, बाकीचे सर्व प्रेक्षक अजून थोडस मागे सरका, तुम्ही थोडस मागे सरकायचं आहे. धोनी साहेब तुम्ही सुद्धा थोडस पाठीमागे या. धोनी साहेब थोडस पाठीमागे या. गोलंदाजी मार्क वरती वाजिद आपण पाहतोय. आता स्ट्राईक वरती मात्र गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याला ओळखलं जातं, आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, वादळी, सुनामी, झंझावती, डायनामाइट फलंदाज मिस्टर रुपेश मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेशच्या बॅटमधून चेंडू टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. संघर्ष खूप मोठा आहे. 111 धावांचं लक्ष्य. आमदार चषक 2025 फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे A1 उमरी. आणि दुसरा संघ मात्र कोणता असणार, भोकर का उदगीर. पुन्हा लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय वाजिद. त्यानं देखील या मैदानावरती सांगितलंय का मला या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून आदिलाबादवरून बोलवलं गेलंय. त्याची कामगिरी मात्र मैदानावरती चोख करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 23 वाजिद. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न मात्र फसलाय. एक निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या केवळ 5. जबरदस्त गोलंदाजी. ज्यावेळी फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या होत्या, परंतु गोलंदाजी करताना केवळ 5 धावा प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या आहेत. आज मात्र मराठवाड्यामध्ये ऐतिहासिक गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याची नाणेफेक मात्र आपण पाहिलं भोकर विधानसभा मतदारसंघाच्या थोडं प्रेक्षक वर्गावर फिरवा बरं. सर्व प्रेक्षक वर्ग दिसला पाहिजे. जयाताई चव्हाण खचाखच भरलेलं प्रेक्षक हनुमान मंदिर मैदान आपण पाहतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद काय प्रेक्षक वर्ग आहे. धन्यवाद तुम्ही उपस्थिती लावलात आणि आमच्या आयोजन कमिटीचे नक्कीच जे 4 चांद होते आपण पाहतोय त्याला शोभा दिलाय. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर, स्ट्रायकर एंडला महेश कांबळे. पॉवर प्लेचा शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर धावतोय महेश कांबळेसाठी. पुढचा चेंडू. संधीचं सोनं केलंय. विपिन पवनकर स्टार ठरतोय मैदानावरती. झेल घेतलाय तो शेट रक्षक होता. बंद करा डीजे कारण झेल घेतलाय. एजे साठी एकदा टाळ्या. वा 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 वा. धन्यवाद. टिल्लू पाटील आणि सन्माननीय अतुल देशपांडे यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. काय झेल टिपलाय पहा. आणि पवन आज मात्र मैदानावरती एकच नाव, मला वाटतं हनुमान मंदिर असल्यामुळं विपिन पवनकर, पवन पुत्र हनुमान की जय. मैदानावरती मात्र BCC भोकर. सर या गोलंदाजाची आपण अगोदर फलंदाजी पाहिली आणि काय गोलंदाजी आहे. त्या महेश कांबळेच्याच गोलंदाजीवर काय फटकेबाजी केली होती आणि त्याच फलंदाजाला बाद केलंय विपिन पवनकरनं. आता नवीन फलंदाज सुनील बेंद्रे. या संघाला इथपर्यंत मजल मारण्यासाठी मोठा हातभार लावलेला हा फलंदाज नक्कीच नक्कीच सुनील बेंद्रे. आणि सुनीलची फलंदाजी 39 चेंडू मध्ये 94 धावांचा पाऊस 2 फलंदाजांनी पाडला होता. विपिनच्या चेंडूवरती घोटला टेक तमाशा देख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. क्वालिटी पाहायला मिळते. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. एक शांत आणि संयमी संघ देखील या स्पर्धेतला आपण पाहतो. इर्शाद सर तो खेळाडू दिसत नाही परंतु मोठा क्षेत्ररक्षक आहे. दिसत नाही याचा अर्थ तेवढ्या प्रकारचा चांगला क्षेत्ररक्षक दिसत नाही परंतु आहे. ऊन थोडंसं जास्त आहे असं तुम्हाला म्हणायचंय. आमच्या लक्षात आलंय ते, परंतु आमच्या गुरुजीने सांगितलंय रंगावरती जाऊ नका. काळ्या मुंगीपेक्षा बिलकुल नाही सर, रंगावरती नाही. त्या प्रकारचा जो क्षेत्ररक्षक आहे तसं वाटत नाही परंतु चांगला क्षेत्ररक्षक आहे. आकाश आहे. फटका पुन्हा एकदा चेंडू टाकलाय वाशीला आणि बहादर रट्टा मारतोय काशीला. पुन्हा एकदा चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.
बघा प्रेक्षकांमध्ये आवाज पहा सर एकदा, ऐका सर ऐका, काय प्रतिसाद आहे, भोकर टीमला काय सपोर्ट मिळतोय. काही प्रेक्षकांचे मेंदू पातळ व्हायची वेळ आली उन्हामुळे, तरी देखील ते सामना, जर कोणाला बीपीचा आजार असेल, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल, बीपीचा आजार असेल तर सामना बघू नका भाऊ, 50% बिलकुल बघायचा नाहीये. कारण हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर, स्ट्रायकर एंडला रुपेश. पुढचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी आज मात्र. भोकर 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 मैदानावरती एकच आवाज आपल्याला पाहायला मिळतोय, गजर आहे. सर एक पाहिजे. भोकर भोकर जब दिल पे लगी है ठोकर तो आवाज आ रही है भोकर 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 भोकर. परंतु रुपेच्या उदगीर उदगीर उदगीर, हा असं आहे पाहिजे. वाजवा. रुपेशनं मात्र सुद्धा उदगीरच्या प्रेक्षकांना आवाज द्यायसाठी मजबूर केलं. एक षटकार मात्र रुपेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. एकूण धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा याडी सोगंद भाऊजी लिंबूच लिंबूच. थांबा त्याला दोरच थांबा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर, स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा रुपेश. काही प्रेक्षक आपण पाहतोय समोरच्या मंदिराजवळ व्हीआयपी गॅलरी मधून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा रुपेशच्या बॅट मधून गोलंदाजाच्या पाठीवर लिंबूच. हे नदीम सरचा डायलॉग आहे बरं का प्रेक्षक, जे पंच म्हणून आहेत निळ्या टोपीमध्ये नदीम सर यांचा डायलॉग आहे तो. कॅमेरामन थोडासा झूम करा त्या नदीम सरवर. धावसंख्येचा बडा ही काय बॅट्समॅनचं यानं सुका कळीने दुका केळीने बॉल दिसते की मारूच. नदीम सर बहुतेक आता रुपेशला असं म्हणतायत या फलंदाजाबद्दल. 18 धावा धावफलकावरती, 18 रन, लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. आपण ज्या ज्यावेळी 18 क्रमांक पाहतो त्या त्यावेळी आपल्या नजरेसमोर उभा राहतो विराट कोहली. भारत की आन, भारत की शान, भारत का स्वाभिमान. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. जर्सी क्रमांक 17 जर आपण पाहिला तर एबी डिव्हिलियर्स. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. मागच्या 3 वर्षापासून एक जर्सी क्रमांक कोणालाच नकोय. जर्सी क्रमांक 19 याडी सोगंद भाऊजी लिंबूच. 17, 18, 19 मोस्ट 3 डेंजर्स इन द वर्ल्ड. हे जगातील सर्वात 3 खतरनाक क्रमांक आहेत. जर्सी क्रमांक 17 डिव्हिलियर, जर्सी क्रमांक 18 कोहली. मला एक गोष्ट सांगायची वाटते, हे जे डायलॉग चालू आहे याडी सोगंद भाऊजी लिंबूच पूर्ण भारतभर गाजेल आता. नक्की नक्की गाजणार. पूर्ण भारतभर या नदीम सरचा डायलॉग गाजणार आहे. नदीम सर, याडी सोगंद भाऊजी लिंबूच. गोलंदाजी मार्कवर वाजू, स्ट्रायकर एंडला सुनील बेंद्रे. पुढचा चेंडू. सुनीलच्या बॅटमधून फटका मात्र चांगला खेळाय. चेंडू सुधार. लिंबू मात्र समोरच्या फलंदाजाने केलाय. उंच आकाशामध्ये गेल्यानंतर टेनिस क्रिकेटचा हा चेंडू आपल्याला लिंबू प्रमाणे छोटा दिसत होता. छोटा पॅक बडा धमाका. आग दोनों तरफ बराबर की लगी है. 2 मातब्बर संघ सामना सोडायला तयार नाहीयेत. पुन्हा एकदा चेंडू टॅप केलाय. धाव घ्यायचा प्रयत्न नकार दिलाय आणि आता मात्र संकट. आणि हा चेंडू मात्र रुपेश. तिसऱ्या पंचांकडे मागणी. बाकीचे गोळा होऊ नका, बाकीचे गोळा होऊ नका, बाकीचे गोळा होऊ नका. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत एक पंच आहेत ऑलरेडी आपल्याकडे. 3चे 300 होऊ देऊ नका. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय निर्णय येईल. रुपेशच्या मनात काय चाललं होतं कळलंच नाही. अगोदर यस, त्याच्यानंतर नो, यस नो, यस नो, यस नो, यस नो. कीप रोलिंग, कीप रोलिंग. ओके स्टॉप, ओके स्टॉप.
आणि फलंदाज मात्र आपण या ठिकाणी डिसिजन काही काळासाठी पेंडिंग आहे. उदगीर संघातील सर्व खेळाडूंच्या हृदयाची धड 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 वाढलेली पाहायला मिळते. फलंदाज मात्र मला प्राथमिक असं वाटतं की तो पोहोचू शकला नाही. धडपडला, पडला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही. करा अशी वेळ मात्र मैदानावरती येणार का आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा बेल सुडली तेव्हा त्यानं त्याची बॅट काही क्षणामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत येईल. इतरांनी त्याचे अंदाज बांधू नका. रोडवरती ज्यावेळी ऍक्सिडेंट 2 गाड्यांचा होतो त्या 2 ड्रायव्हरलाच माहित असतं काय झालंय. बाकीचे म्हणतात दारू पिलेला असेल, 80च्या स्पीडनं होता, 200च्या स्पीडनं होता, 100च्या स्पीडनं होता. आपण येतोय थोडस थांबा, थोडं बांधा घोडं, येईल निर्णय आपल्यापर्यंत. सगळे प्रेक्षक निर्णयाकडे वाट लावून आहेत. विशेषतः रुपेशची नजर आहे. सिग्नल कोणता मिळणार, ग्रीन सिग्नल येणार का रेड सिग्नल येणार. मी डिसिजन देण्याच्या अगोदर कोणताही डिसिजन असो, भोकर संघ नाराज व्हायचं नाही किंवा उदगीर संघ नाराज व्हायचं नाही. आपण लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता. तुम्हाला मोबाईलवर याचा कट करूनही मिळेल. हा फलंदाज ओयूटी आउट, फलंदाज बाद. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा. गरज जर कोणाला काही आक्षेप असेल तर आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकता. सचिन डोंट वरी. आक्षेप तर नाहीयेच. मैदानावरच्या भरपूर प्रेक्षकांनी पाहिलं, आपण ऑनलाईनच्या माध्यमातून पाहतोय. मंचावरती आमचे बरेच मान्यवर सगळ्यांनी आपला मोबाईल काढला होता. परंतु मान्यवरांच्या आपण जे मान्यवरांनी सुद्धा डिसिजन सांगितलं होतं, परंतु आम्ही सांगितलं की थोडा वेळ तुमचं डिसिजन पेंडिंग असू द्या, अजून पोस्टल मत पंचांचा सॉफ्ट कॉल सुद्धा आउट होता. थोडंसं तुम्हाला थांबवलं होतं. सोन्या बापू पंचांचा सॉफ्ट कॉल सुद्धा आउट होता. नक्कीच सोन्या बापूला देखील माहित होतं. मी सांगितलं फलंदाज धडपडलाय, पडलाय आणि आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपण मतं देखील विचारामध्ये घेतो. एकदा काय झालं, एक मुलगा परीक्षेमध्ये नापास झाला आणि त्याचे वडील पेढे वाटत होते. सगळे म्हणले मुलगा नापास झालाय, बाप पेढे वाटतोय, बाप पेढे येडा झाला का. त्याच्या बापाने उत्तर दिलं, 100 पोरं परीक्षेला बसली होती, पैकी 70 नापास झालेत, बहुमत आमच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे मी पेढे वाटतोय. आज मैदानावरचं बहुमत भोकरच्या बाजूला होतं, सर्व प्रेक्षकांचं होतं, लाईव्हच्या माध्यमातून होतं आणि सर्वच बघितलं आपण. परंतु रुपेश सारख्या फलंदाजाकडून अशी अपेक्षा नाहीये. सर हा चुकीचा कॉल होता. रुपेशला डोकं थोडंसं शांत ठेवायला पाहिजे. महत्वाचा सामना खेळतोय, अनेक मोठ्या स्पर्धा खेळणारा तो खेळाडू आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानावर चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या मैदानावरती सचिन सर तुम्हाला सनी देओल सारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिळणार नाहीये. तिथं फैसला ऑन दी स्पॉट, फलंदाज ओयूटी आउट. सर एक गोष्ट सांगू इच्छितो की कारंजा 11 उदगीरचा संघ ज्या फलंदाजाच्या बळावर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय ते फलंदाज, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुनील बेंद्रे आणि सचिन राठोड या 2 फलंदाजाच्या बळावर या संघाने या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश घेतलाय. बघा सुनील ऑन फायर, षटकार. जे मास्टर सुद्धा मोड मध्ये आहेत. सर त्यांना फक्त एका प्रेक्षकाकडे आता मी गेलो होतो, हिमायतनगरचा प्रेक्षक होता, त्याच्याकडे गेलो होतो. त्याला म्हणलो कशी गर्दी आहे भाऊ. ते म्हणला मुंग्या आले म्हणून पाय वर केलो एका सेकंदासाठी, तर पायाच्या खाली दुसरे 3 पाय येऊन बसले. म्हणला एवढी गर्दी आहे सर मैदानावर. जबरदस्त जबरदस्त. हे कॅल्क्युलेशन मला वाटतं फक्त सचिन फक्त मुंग्या आले म्हणून पाय उचललो होतो, खालून 3 पाय दुसरे आलेत. म्हणलं आता पाय कोणाकोणाचे आलेत काय बघू. म्हणला शाकिब मोत तो एकदा रिवर्स चेंडू सीमा पर चौकार.
आज प्रत्येक प्रेक्षकाच्या पायाला मुंग्या येणार आहेत. खिशात थोडी थोडी साखर आणून ठेवली तर बरं होईल. मुंग्या आल्या की साखर टाकायची, मुंग्या आल्या की साखर टाकायची. म्हणजे खिशात मुंग्या जाऊ टाकना गेले की खिशात मुंग्या जाऊ. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय दिवाकरराव रेड्डी यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओहो, यावेळी मात्र क्लास दाखवलाय वाजी छा गए मैदान पर. षटकार चौकार आला आणि पुढचा चेंडू मात्र क्लास दाखवलाय. सर वाजू हा खेळाडू भोकरच्या प्रेक्षकांना माहिती नव्हता. आज भोकरच्या प्रत्येक प्रेक्षकांना खेळाडू माहित झालाय. वाजू जीवाचं रान करून खेळतोय. पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि चेंडूला पाडलाय सीमा पार. षटकार डीजे. तिकडं चिमणी भरभर उडाली आहे आणि इकडं मात्र पोपट तिकडं पिसटलाय. इकडं चेंडू प्रेक्षकाच्या हातातून 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 40 धावा. अजून एक बंपर प्राइज आहे. सोमेश संतोष देशमुख यांच्यातर्फे 11,000 रुपयांचं पारितोषिक. बेस्ट टीम ऑफ द टुर्नामेंट. याच्यासाठी काय कॅटेगरी असेल? सचिन सर, तुमचा संघ वेळेवरती मैदानामध्ये आलाय. दिलेली जर्सी संघाची तुम्ही वापरली आहे. दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये तुम्ही षटकं पूर्ण केलेत. तुमचा 12वा खेळाडू प्रत्येक सामन्याच्या वेळी नावं सांगण्यासाठी उपस्थित आहे. ही सर्व कॅटेगरी ज्या संघानं पूर्ण केली आहे त्या संघाला हे पारितोषिक असेल. आणि मला तर वाटतं स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्याच्या तोडीस तोड हे पारितोषिक आहे. कारण या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट संघ जो असेल तो संघ संपूर्ण मराठवाड्यामध्ये चर्चेला येईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर जाऊया आमच्या स्कोररकडे. सूरज, षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 40 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40. 111 धावा म्हणजे मला वाटतं अजून 71 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता. काय होणार सामन्याचा निकाल? 30 चेंडू आणि 71 धावा. काढशील का रे सचिन भावा? सचिन सर, समोरच्या बाजूला आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षकाच्या हातामध्ये एक वोटिंग मीटर आहे आणि प्रेक्षकांनी जे मतदान केलंय, कॅमेरामॅन समोरचा साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. समोरच्या साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय 45% प्रेक्षकांनी सांगितलंय BCC भोकर, 50% प्रेक्षकांनी सांगितलंय उदगीर. कॅमेरामॅन समोरचं प्रेक्षकांची मतं नोंदवलेलं साईड स्क्रीन थोडंसं ब्राईट करा. अजून थोडंसं झूम. ओके, आता आपण बरोबर पाहतोय 45% प्रेक्षक म्हणतात भोकर, 50% प्रेक्षक उदगीर आणि 5% हुशार प्रेक्षकांनी सांगितलंय अजून काही सांगता येत नाही. सर्व प्रेक्षकांचं त्रिवार अभिनंदन. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा 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 चेंडू गेलाय सीमा रेषा पार. प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. मी कालच सांगितलं, भव्य रोजगार निर्मिती प्रकल्पांतर्गत ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे यांच्याकडून प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर झेल प्रेक्षकांसाठी पारितोषिक तब्बल 500 रुपयाचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर 500 रुपये मिळणार आहेत. फटका मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. 1 धाव पूर्ण केली. असलम पटेल क्षेत्ररक्षक आहे. 2री धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. काय क्षेत्ररक्षण आणि काय फेकी आहे. 1च धाव. चला प्रेक्षक आपापली जागा निश्चित करा, कारण ऍडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतलात तर तब्बल 501 रुपये मिळणार आहेत. म्हणजे सामन्याचा आनंद घेता येईल आणि 500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे घरचे सुद्धा काय सांगणार नाहीत, कारण घरच्यांना पण माहीत पडेल. लाईव्ह मध्ये बक्षीस आपण देतोय. घरच्यांना पण माहीत पडणार की 500 रुपये कमवून आज सुपुत्र घरी आलेले आहेत. या दरम्यान हा चेंडू बेल्स खाली पडले. काही क्षणासाठी सामना मात्र थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं 50% प्रेक्षकांचे मोबाईल आज ऑफ असतील. एखादा जर घरातून फोन आला तो उचलणार आणि सांगणार मम्मी मी जरा मित्रासोबत दवाखान्यात आलोय. आणि हा बहादर असणार हनुमान मंदिराच्या या मैदानावरती, कारण त्याला सामना पाहायचा आहे. प्रेक्षकांची जर कॅमेऱ्यात बघलं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा बैठक शॉट पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पोचलाय का नाही. चेंडू सीमा पार चौकार.
पुढचा चेंडू अनिल राणेरचा सुनील साठी मारलाय, फटका मारला, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, षटकार. जबरदस्त असा षटकार मात्र मारला गेला. या षटकाराने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 55 धावा. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन, 55 धावा. सर दोन्ही सांगायचं संघ- म्हणजे दोन मोठे खेळाडू बाद झाल्याच्या नंतर रुपेश आणि महेश बाद झाल्याच्या नंतर काय संघ सावरतोय. आपण पाहिलं विपिन पवनकर आणि अनिलने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी या फलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळाले. इतर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, एक टप्पा पडल्यानंतर मात्र आपण पाहतोय चेंडूला बॅट वरती घेण्यामध्ये असफल ठरतोय फलंदाज. मराठवाड्यामध्ये इर्षाद आणखी सर एक एक पारितोषिक आले पॉपकॉर्नचं. कॉमेंटेटर साठी साई बंडू मोरे तिथे बघू शकता आपण, ते त्यांच्या गाड्याच्या वर चढून सामना पाहतायत. कोणी पाठवले? पॉपकॉर्न पाठवलेत का? पॉपकॉर्न त्याचे साहिल GST बंडू चेक मोरे. करा, त्याचे जीएसटी चेक करा कोणता पॉपकॉर्न आहे, नाहीतर ते परत आपदा व्हायची आपली. फटका, पुन्हा चेंडू जातोय, पाठलाग सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न पॉपकॉर्न पाठवले, त्यांचं धन्यवाद. परंतु पॉपकॉर्न बद्दल सांगायचं झालं तर म्हणजे प्लेन पॉपकॉर्न असेल तर आपल्याला जीएसटी कमी असेल, मसाला पॉपकॉर्न असेल तर त्याचा जीएसटी जास्त असेल. चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला असं व्हायला नको आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागल्या गेल्या ते 59 धावा आणि आता 24 चेंडू मध्ये काढायचे आहेत 52 धावा. 24 चेंडू 52 धावांची दरकार. सचिन सर, मला वाटतं सेम सकाळी उमरी संघासाठी हेच टार्गेट होतं. सूरज बरोबर आहे, 24 चेंडू 52च होतं सकाळी, पण मला वाटतं आसिफ शेखनं 1 मॅन आर्मी किल्ला लढवला आणि 24 मध्ये 52चा सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. तीच परिस्थिती या मैदानावरती आहे. फक्त संघ वेगळे आहेत, फलंदाज वेगळे आहेत, गोलंदाज वेगळे आहेत, पंच देखील काहीशे बदललेले आहेत. परंतु 24 चेंडू आणि 52 धावा आणि या 52 धावांची किंमत आहे 77,777 रुपये. शीघ्र से शीघ्र आपके खाते में जमा. सामना जिंकला लगेच आपण अकाउंट चेक करायचं. 77,777 तुमच्या अकाउंट मध्ये येणार. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण असलम पटेल. असलम पटेल आहेत गोलंदाजी मार्कवर. याडी सोबत भाऊजी लिंबूच. आणि स्ट्रायकर एंडला आहेत सचिन राठोड. आज डीजे मास्टर सोबत आणखीन एक डीजे मास्टर बॉलर बदललेला आहे. बॉलर बदलले, आलेलं नाहीये. विपिन पवनकर गोलंदाज असतील. आज डीजे मास्टर म्हणून यश नांदेड हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. एक जबरदस्त डीजे आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. एकाचं नाव यश आहे आणि एकाचं विजय आहे. म्हणजे जबरदस्त जोडी आहे. जय विरूची जोडी डीजे मास्टरच्या रूपात आपण पाहतोय. यश आणि विजय. परंतु विजय कोणता संघ मिळवणार आणि कोणत्या संघाला यश मिळणार हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. फटका 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 फसलाय. अरे रे 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 गई भैंस पाणी में. झेल मात्र सुटलाय पुन्हा एकदा. सचिन सर, सचिन सर, समोरच्या बाजूला बिल्डिंग वरती बसलेले प्रेक्षक थोडंसं पाठीमागं सरकून बसा. पाय खाली सोडून बसलाय, थोडंसं पाठीमागं बसा. आपल्या जीविताची काळजी घ्या. एखादा मोठा षटकार वगैरे आला तर तुमचा आनंद त्या ठिकाणी जर झाला, थोडंसं पाठीमागं व्हा. आपल्याला सामना दिसतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. यावेळी मात्र वाजिद 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 वाजिद
वाजीसाठी मात्र टाळ्या वाजीवचा कार्यक्रम मैदानाच्या बाहेर. सुंदर मात्र क्षेत्ररक्षण केलंय, परंतु एक एक चेंडू एक एक धाव महत्वाची आहे. झेल जर झाला असता तर सामन्यामध्ये नक्कीच कलाटणी मिळाली असती, तर टर्मिनेटर षटक मात्र हे ठरलं असतं. परंतु जर आणि तर क्रिकेटच्या खेळामध्ये चालत नाहीये. फैसला ऑन दी स्पॉट आहे. 24 मध्ये 52 ची आवश्यकता होती. आपण पाहतोय सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रत्येक चेंडूवरती रंगत वाढते. ओ पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आपण पाहिले ग्लेन मॅक्सवेल, झेल सुटल्यानंतर सामना प्लेन मॅक्सवेल 200 धावांची खेळी केली होती. आता जीवनदान मिळालंय. शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला. आणि फलंदाजासाठी असं झालंय, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं, आई वडील मुलांना सांगत असतात आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. आज बरेचसे प्रेक्षक आपल्या पायावरती उभे राहिलेले आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. घ्या झेल सुटल्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वाजीत. सुरेख क्षेत्ररक्षण 100% वाजीत आपला देण्याचा प्रयत्न करतोय, खास आदिलाबाद वरून. आणि या चेंडूवरती ओव्हर थ्रोची धाव. मैदानावरती लक्ष असलं पाहिजे. अनिल पाटील यांच्याकडून विपिन सरच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मला वाटतं विकेट आल्यानंतर माझ्याकडे द्या हे पैसे. तुमच्याकडे ठेवा, मी सांगितले आता. विकेट आल्यानंतर पैसे द्या. विपिन सर यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. विकेटसाठी 500 रुपयांचं अनिल पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. ओहो बिग ब्लास्ट आलाय षटकार. सगळी गाणी वाजणार आहेत, कोणाला नाराज नाही करणार, सगळी गाणी वाजणार. सोन्या बापू आपला दमखम मैदानावरती दाखवताना महाराष्ट्राचा सुपरस्टार डान्सिंग अंपायर. परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजाने काय जबरदस्त टोले जंग षटकार. कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतंय. षटकार आलाय, चौकार आलाय. पुन्हा एकदा मी पुन्हा येईन आलाय षटकार. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. झेल सुटल्यानंतर मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण. ओ साहेब, आमदार चषकचा बॅनर फाडून त्यातून 2 सलमान खान शाहरुख खान आलेत. कॅमेरामन जरा फोकस करा समोरचे 2 प्रेक्षक. भैया बॅनर फाडायचं नाहीये. 5:30 वाजता त्यांचा सत्कार आहे. जे बॅनर फाडून मॅच बघतायत ना, 5:30 वाजता साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार आहे. कॅमेरामन थोडंसं झूम करा समोरचा बॅनर. ओके धन्यवाद. आता खाली बसलेत, धन्यवाद. भैया बॅनर फाडायचं नाहीये. आम्हाला माहिती आहे ते ग्रीन शर्टच्या बाजूच्याने फाडले, परंतु भैया नका प्लीज प्लीज. थोडस कमिटीला साह्य असू द्या. आजपर्यंत तुम्ही आम्हाला करत आलात त्याच प्रकारच्या सहायतेची आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून आणि तुम्ही आम्हाला देसाल. प्रशांत आडे यांनी जर झेल टिपला तर बळीराम सूर्यवंशी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आता 18 चेंडू आणि 34 दोन्ही फलंदाजांनी डोक्यावरती बर्फ ठेवलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतायत. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. जर मी नेहमी सांगतो क्रिकेटच्या मैदानावरती जर एक यशस्वी क्रिकेटर व्हायचं असेल तर राहुल द्रविड सारखा संयम आणि विराट कोहलीची आक्रमकता. प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. क्रिकेटचं मैदान असू द्या, आयुष्याचं मैदान असू द्या. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाही. मग आपल्या संघासाठी एकच गाणं वाजतं. ते गाणं म्हणजे मेरे जागने से पहले
हाय रे मेरी किस्मत सो जाती है, मैं देर करता नहीं देर हो जाती है. सुनील आता थोडासा बेंद्रे. उशीर झालाय. सुनील बेंद्रे 13 चेंडू मध्ये 38 धावांवर फलंदाजी करतोय सचिन आणि सर. 6 चेंडूचा सामना करत 22 धावांवर फलंदाजी करतोय सचिन राठोड. सचिन सर, काल आपण पाहिलं, आजच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 24 मध्ये 52 पाहिजे होत्या. मागचा सामना षटक कलाटने देणारं ठरलं. 2 झेल आले होते, त्या षटकामध्ये 18 धावा गेल्या आणि सामना कुठेतरी टर्न झाल्यासारखं वाटतं उदगीर संघाकडे. काल देखील तुम्ही सांगितलं की काल रुपेश नव्हता, महेश नव्हता, परंतु सचिन आणि सुनील या जोडीनं मात्र त्यांची कमतरता जाणवू दिली नाही. आज देखील आपण तसं पाहतोय. MS धोनी मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय आपली हेअरस्टाईल सेट करताना. चेन्नई सुपर किंगचा MS धोनी देखील आज मैदानावरती आपल्याला पाहायला तर मिळतोय. सांगायची गोष्ट म्हणजे या दोन्ही फलंदाजाचा झेल सुटलेला आहे. सचिन राठोडचा समोरच्या दिशेमध्ये झेल सुटलाय आणि विकेटच्या पाठीमागे झेल सुटलाय ते सुनील बेंद्रेचा. दोन्ही खेळाडूला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करतायत हे उदगीरचे 2 वाघ 18 सचिन राठोड आणि सुनील बेंद्रे. गोलंदाजी मार्कवर असलम पटेल असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहतोय आपण. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही मातबर फलंदाज आहेत, दोन्ही दिग्गज फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 12 असलम. जर्सी क्रमांक 12चा जर आपण इतिहास पाहिला तर भारतीय संघामध्ये युवराज सिंग कॅन्सर सारख्या आजारावरती मात करून ICCच्या सर्व ट्रॉफ्यामध्ये नंबर 1 रँकिंग वरती असणारा युवराज सिंग. जर्सी क्रमांक 12 आपल्या मैदानावरती मला वाटतंय BCC भोकरचा जर्सी क्रमांक 12 असलम. स्वागत करायचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा मिड आउटच्या दिशेने. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण आहे. सामना अजूनही आम्ही सोडलेला नाही. कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही. सर अजूनही पाहिलं गेलं तर 17 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुढचा चेंडू मारला षटकार. बेंद्रे, सुनील बेंद्रे यांच्यासाठी मला 2 शब्द बोलायचे वाटतील. काय शांत आणि संयमी खेळाडू आहे. या खेळाडूकडे बघितलं तर असं वाटत नाही की मोठे फटकेबाजी करतो, परंतु अतिशय शांत आणि संयमी खेळाडू वरती असलेला हा खेळाडू काय फटकेबाजी करतोय, काय फलंदाजी करतोय उदगीरच्या संघाकडून. सचिन सर, बळीराम सूर्यवंशी यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. पुन्हा एकदा षटकार मारलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. एकदा बळीराम सूर्यवंशी यांच्याकडून हा षटकार देखील मारलाय. आणखी 500 रुपयांचं पारितोषिक. बळीराम सूर्यवंशी यांच्याकडून तब्बल 2 षटकारासाठी 1000 रुपये आलेले आहेत सुनील बेंद्रेसाठी. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. मी अगोदरही सांगितलं सर की हेच जे 2 फलंदाज आहेत की ज्यांनी क्वार्टर फायनल मध्ये काय फलंदाजी केली होती आणि संघाला सेमी फायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा फटका खेळलाय. पुन्हा चेंडू झाली का? झाली झाली. झेल सुटला. चेंडू सीमा पार. षटकार. झालाय. वेल प्लेड सुनील बेंद्रे. एकदा टाळ्या होत्या त्या प्रेक्षक. 50 हे आहेत बघा आमच्या भोकरचे प्रेक्षक. कोणताही खेळाडू असो, कोणत्याही संघातला तो खेळाडू असो, खेळ चांगला करायचा नक्की तुमचं प्रोत्साहन वाढवलं जाईल. पुन्हा एकदा असलम पटेल गोलंदाजी मार्कवर सुनील. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आल्यानंतर आता समीकरण मात्र 13 चेंडू मध्ये काढायचे आहेत 16 धावा. 13 चेंडू आणि काढायचे आहेत ते 16 धावा.
13 चेंडू 16 धावा. सामना अजून संपलेला नाहीये भावा. गोलंदाजी मार्कवर असलम धावतोय. पुन्हा एकदा, चेंडू पुन्हा हवेमध्ये एकदा. हवेमध्ये हवेमध्ये हवेमध्ये. हे राम, हे प्रभु, हे स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ, क्या हुआ. गमछा खुल गया और तलाव रिसॉर्टों में पाणी आ गया. आपण पाहतोय तुम्ही म्हणत होता आमचे चेन्नई सुपर किंगचे धोनी साहेब, धोनी साहेब सुद्धा यांचे एक्सप्रेशन थोडस आम्ही टिपले गेले. धोनी साहेब खेळ नाराज सुटल्याच्या दिसते नंतर तुम्ही कसं केलं ते एकदा करून दाखवा. थोडे. काय गेलं. हे काय उपयोगाचं नाही. अरे बाप रे, धोनी साहेब सुद्धा नाराज झालेत झेल सुटल्यानंतर. सर, बीसीसी भोकर संघ जर या सामन्यामध्ये हारलात तर त्याचं एकमेव कारण असणार आहे झेल. त्यांचं क्षेत्ररक्षण. काल क्षेत्ररक्षण काय होतं? काल आकाशनं झेल टिपला, संदीप पाटीलनं झेल टिपला, विपिननं झेल टिपला. कालचे अमर अकबर अंतने आज कुठं आहेत? आज मात्र आपण पाहतोय झेल सुटतायत. म्हणजे सर असं झालंय की क्षेत्ररक्षणाचा यांनी सरावच केला नाही, कारण त्यांना माहिती होते की आपले क्षेत्ररक्षण चांगला झेल घेत आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे सेमीफायनलच्या दिवशी यांनी क्षेत्ररक्षणाचा झेलचा सन्माननीय किशोरराव पाटील सरावच यांचं या केलेला ठिकाणी नाहीये. आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रॅक्टिस पहा खूप महत्वाची आहे. ब्रॅड हॉगनं एकदा सचिन तेंडुलकरचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. सामना संपल्यानंतर त्यानं ब्रॅड हॉगनं सचिन तेंडुलकरला त्याची सिग्नेचर मागितली. सचिन तेंडुलकरनं सिग्नेचर केली आणि त्याच्या खाली लिहिलं, हा क्षण तुझ्या आयुष्यात मी पुन्हा येऊ देणार नाही. आणि त्याच्यानंतर ब्रॅड हॉग आणि सचिन तेंडुलकर 45 वेळा समोरासमोर आले, परंतु ब्रॅड हॉगला सचिन तेंडुलकरची विकेट घेता आली नाही. याचं मोठं कारण, ज्या चेंडूवरती सचिन तेंडुलकर बाद झाला होता त्या चेंडूचा त्यानं आयुष्यभरती सराव केला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आज 12वा खेळाडू आपण बोलवला की 12वा खेळाडू येत नाही. सचिन गोलंदाजी तेंडुलकर मार्कवर वयाच्या 16व्या वर्षी मुंबईच्या स्टेडियमवरती बॉल बॉय म्हणून काम केलं. अनिल. आज मुंबईच्या स्टेडियमवरती त्याचा पुतळा उभारला गेला. कष्ट महत्वाचा आहे. फुल टॉस सचिनने दिलाय. फटका मारलाय, काय पॉवरफुल फटका आहे आणि चेंडूला पाडवलाय सीमा पार षटकार. डीजे मास्टर सुद्धा आज मूड मध्ये आहेत. यहाँ वहां सारे जहां में तेरा राज है, क्योंकि मराठवाडा का फायनल आज है. 1,21,000चा यानंतर होणारा मेगा फायनल ग्रँड फिनाले. सर, सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली ही स्पर्धा, आमदार चषक 2025 चे सामने, पैसा वसूल सामने, डोळ्याचे पारणे फेडणारे सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काय फलंदाजी करतायत सचिन राठोड आणि सुनील बेंद्रे. पुढचा चेंडू अनिलचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालाय. निर्धाव. आता इक्वेशन आहे 9 चेंडू मध्ये काढायचे आहेत 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावा. अगदी परंतु सकाळच्या सामन्यासारखं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे सर. क्रिकेट मध्ये जोपर्यंत सामना संपत नाही, निकाल हाती येत नाही, काही सांगता येत नाही. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम असं म्हणलं जाते. काहीही सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवर अनिल राणेर धावतोय सचिन साठी. मारलाय फटका, क्षेत्ररक्षक आकाश धावतोय आणि चेंडू सीमा पार चौकार. बघा ट्राय करून, नका का? ठीक आहे. जसा डॉयलॉग गाजलाय तसा आणखी एक रील्स तयार होईल बघ. पुढचा चेंडू, गती गती परिवर्तन. नदीम सर बघा, ड्रोन आले, जमले तर बघा आता. नदीम सर, संधी आहे, संधीचं सोनं करा. जिंदगी में मौके बार बार नहीं मिलते, धोखे बार बार मिलते हैं. सोन्या बाबू एकदा जा तिकडे बघा. मौके कम मिलते हैं, धोखे ज्यादा मिलते हैं. संधीचं सोनं नदीम सर आम्हाला देखील वाटते तुम्ही करायला पाहिजे. नाहीये, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बाद 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 विकेट. विकेट आलेला आहे. आता इक्वेशन आहे
6 चेंडू मध्ये 4 धावांची. सर सामना अजून संपलेला नाहीये. 6 चेंडू मध्ये काढायच्या 4 धावा. सोन्या बापूने सांगितलंय दुसऱ्या अंपायर कडे जाऊन तुमसे मिलने को दिल करता है, परंतु अंपायर मात्र मूड मध्ये नाहीयेत. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. ड्रोन कॅमेरा देखील मैदानामध्ये. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. हा थांबा जरास. पिळूच सगळ्यावर. 6 चेंडू आणि धावा 4 धावा. गोलंदाजी मार्कवर असलम. स्ट्रायकर सुनील. अँड नाहीये. थांबा अजून थोडं थांबा. काय गडबड नाहीये फायनल मध्ये जायची. सर सामना अजून संपलेला नाहीये, कारण कोणता संघ जिंकेल ते अजूनही सांगता येत नाही. भगवानरावजी दंडवे सर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. भोकरकरांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याला पुढचा चेंडू असलम पटेल आहे माजूसाठी. मारला आणि स्टंप फायनल खेळायचे. आता या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिम सामना मुकाबला स्टंप वर्सेस उदगीर. स्टंप लावा मैदानामध्ये. संपला फायनल बाकी आहे. स्टंप लावायचे. चला स्टंप लावा. चला स्टंप लावायचे. स्टंप घेऊन जाऊ नका. हा आणि सुनील भाऊ आणि सचिन राठोड इकडे यायचंय. चला तुम्ही सुनील बेंद्रे सचिन राठोड स्टंप लावा. स्टंप डीजे ला गाणी वाजवायचे. स्टंप लावा.